साधूविषयी ज्यांच्या अंतःकरणात द्वेष निर्माण झालेला आहे, तिरस्कार निर्माण झालेला आहे, ज्यांना साधूविषयी प्रेम राहिलेलं नाही, उघड काहीतरी थोतांड करतायत, देवाच्या नावाखाली लोक समाजाला भलवतात, अशा लोकांसमोर जर साधूला कोणी एकेरी भाषेत बोलायला लागलं की त्यांच्या पोटामध्ये गुदगुदे व्हायला लागतात. नाथबाबांचं जे संत वाङ्मय आहे ते एवढं विपुल आहे. नाथबाबांनी भावार्थ रामायणाची रचना केली, एकनाथी भागवत रचला, चिरंजीव पद रचला, हरिपाठाची रचना केली, आनंद लहरी, ब्रिदावळी, भारूड, वासुदेव, स्वात्मसुख आणि रुक्मिणी स्वयंवर एवढ्या ग्रंथांची रचना केली. भारूड एक स्वतंत्रच प्रकरण आहे. त्या भारुडाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावला. इतर सगळ्या संतांचं वाङ्मय एका बाजूला, नाथांचं वाङ्मय एका बाजूला. अधिकार संपन्न जीवन नाथबाबांचं. माऊलीच्या कंठाला मुळी लागली ते निमित्त माऊलीने केलं, नाथबाबांना दृष्टांत दिला, आळंदीला बोलवून घेतलं. एवढा नाथबाबाचा मोठा अधिकार असताना, जगाचा मालक त्यांच्या घरी राबत असताना, आज नाथबाबा आपल्या पाया पडतात, आपल्याला विनंती करतायत आणि दत्तप्रभूचं नामचिंतन करण्याचा उपदेश करतायत.